सपनाज होमस्कूलिंग या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, मी रवींद्र. आज आपण इयत्ता 6वीचा गणिताचा मसावी आणि लसावी या धड्यातला सराव संच 5.3 सोडवणार आहोत. नवीन अभ्यासक्रम 2026 पासून सुरू झाला ना, त्यातला हा धडा आहे मसावी आणि लसावीचा. चला, पहिला प्रश्न बघूया काय आहे. खालील संख्यांचा लसावी काढा. लसावी म्हणजे काय? लघुत्तम सामायिक विभाजक. ओके. तर आता इथे बघा 16 आणि 24 याचं काढायचं आहे आपल्याला. तर मग आपण काय करूया माहिती आहे, इथे उभ्या मांडणीने आधी 16 चे अवयव पाडू आणि मग 24 चे अवयव पाडू. ओके. तर 16 चे अवयव काय पडतात बघा. आपण काय करणार आहे, मूळ संख्येने भागायचे आहे. सगळ्यात छोटी मूळ संख्या आधी कोणती? 2. तर 2 ने भागलं असता 16 ला कितीचा भाग लागतो? 8 चा. ओके ना, 8 दुने 16. मग परत 8 ला छोटी मूळ संख्या कोणती? 2 ने भाग जातो का? तर जातो. मग 2 ने भागायचं. मग किती होणार? बेचोक 8. ओके. मग 4 ला परत जातो का? 2 ने भाग जातो ना. 2 बेदुने 4. म्हणजे 16 चे अवयव काय पडले आपले? 2, 2, 2, 2. ओके. इथे लिहिलेले आहेत आपण 2, 2, 2, 2, 2, 2, 2. ओके, बरोबर. आता 24 चे अवयव पाडू. 24 चे अवयव काय पडणार बघा. पहिला 2 ने छोट्या मूळ संख्येने भाग द्यायचा जात असेल तर. ओके. 2 ने भाग दिला तर 12 चा भाग लागला. 12 दुने 24. मग 12 ला परत 2 ने भाग दिला तर किती लागतो? बेसक 12. मग 6 ला परत 2 ने भाग दिला किचा बेत्रिक 6. 3 ही मूळ संख्या आहे. संपले अवयव आता. एवढेच. म्हणजे आपले अवयव काय पडलेत बघा. 2, 2, 2, 3 असा गुणाकार आहे. ओके. तर आता याच्यामधले सामायिक अवयव कोणते आहेत बघा. तर सामायिक अवयव आहेत हे 2, हे 2 आणि हे 2. म्हणजे 2 गुणिले 2 गुणिले 2 अशा 3 जोड्या. तर याचं उत्तर 8 आहे. आणि असामायिक अवयव काय आहेत? तर 2 गुणिले 3 बघा. हा जो इथला हा 2 आहे आणि हा 3 आहे. हा असामायिक आहे. ओके. कारण यांना कापता येत नाही एकमेकांना आपल्याला. मग 3 दुने किती? 6 आणि 8 सक किती होतात? ओके. इथे 8 सक 48. लसावीचं सूत्र काय? सामायिक अवयव आणि असामायिक अवयव यांचा गुणाकार. सामायिक अवयव किती आहेत? बेदुने 4 आणि 4 दुने 8. 8 हा सामायिक अवयव आणि असामायिक आहे 2 गुणिले 3 बरोबर 6. आलं लक्षात? चला, पुढचा प्रश्न बघू आपण काय आहे. 30 आणि 40. ओके. 30 आणि 40 चे अवयव पाडायचे आहेत आपल्याला. ओके. पाडूया आपण. 30 चे अवयव काय होतात बघा. 3 ने. छोटी मूळ संख्या. आपण 2 ने भाग देऊ शकतो का? तर 2 ने पण देऊ शकतो. ओके. मग 2 ने आधी भाग देऊ आपण. मग 15 दुने 30. इथे किती लागला? 15. आता 15 ला 2 ने भागला जाणार का? नाही जाणार, कारण विषम संख्या आहे. मग कोणी भाग द्यायचा आपण याला? 3 ने द्यायचा. 3 पाची 15. बरोबर. आता 40. 40 ला भाग देऊ आपण. ओके. 40 ला 2 ने भाग जाईल का? 2 ने भाग जाणार आहे. मग किती होणार? बे किती होणार? 20. 20 गुणिले 2 बरोबर 40. ओके. मग परत 2 ने भाग देऊ. कितीचा भाग लागणार? 10चा भाग लागणार. 10 दुने 40. 10 दुने 20. मग परत 10 ला 2 ने भाग देऊ. किती देणार? बे पंचे 10. 5 मूळ संख्या आली आहे. थांबायचं. ओके. आपल्याला काय भेटलेत बघा इथे अवयव. 2 गुणिले 3 गुणिले 5 हे 30 चे आहेत आणि 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 5 हे 40 चे आहेत. आता असामायिक आणि सामायिक. ओके. तर बघा, हा 5, 5 सामायिक आहे. हा 2 आणि हा 2 सामायिक आहे. ओके. कुठलाही 2 पकडा यातला. मग बघा काय होणार. तर सामायिक कोणते आहेत? तर 2 गुणिले 5 म्हणजे बेपंचे किती होतात? 10. आणि असामायिक कोणते आहेत बघा. 3 गुणिले 2 गुणिले 2 म्हणजे किती होतं बघा. 3 दुने 6, 6 दुने 12. 12 आणि 12 गुणिले 10. 12 गुणिले 10 किती होणार? 120. ओके. सामायिक अवयव आणि असामायिक अवयव यांचा गुणाकार म्हणजेच आपला लसावी. चला, पुढचं गणित बघू आपण. 72 आणि 96. आता मी ते अवयव काढून दाखवत नाही. तुम्हाला लक्षात आलेला अवयव आपण कसे काढतो उभ्या मांडणीने. तर बघा 72 चे अवयव काय पडतात आपले. 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 3 गुणिले 3 आणि 96 चे काय पडतात. 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 3. ओके. मग आता यातले सामायिक कोणते कोणते आहेत बघा. हा 2, हा 2 कट झाला, हा 2, हा 2 कट झाला, हा 2, हा 2 कट झाला. ओके. मग 2 आहेत का अजून वरती खाली नाही आहेत. मग 3 आहे का? 3 आहे. 3 आणि 3 कट झाला. मग बघा सामायिक अवयवांचा गुणाकार काय येणार आहे. तर 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 3. ओके. एकच लक्षात ठेवा, जेवढे सामायिक आहेत ते एकदाच घ्यायचे असतात आणि असामायिक आहेत ते स्वतंत्रपणे घ्यायचे. मग असामायिक कोणते कोणते आहेत बघा. 3 गुणिले 2 गुणिले 2. मग बघा 3 दुने 6, 6 दुने 12 आणि बेदुने 4, 4 दुने 8, 8 त्रिक 24, 24 आणि 24 आणि 12चा गुणाकार किती येणार आहे. तर 288. हा आपलं उत्तर आहे. आलं लक्षात? चला,
आता हे पुढचं गणित बघा, चौथं गणित. इथे संख्या काय दिल्यात बघा, 3 संख्या दिल्यात. 3 संख्यांचा लसावी काढायचा आपल्याला, 9, 15 आणि 20. इथे थोडंसं वेगळं डोकं लावायचं मित्रांनो. इथे आपल्याला तिन्ही संख्यांचे अवयव पाडायचे आणि सामायिक आणि असामायिक अवयव कसे निवडायचे ते आता इथे नीट लक्ष देऊन बघा. तर बघा, 9चे अवयव काय पडले तर 3 गुणिले 3. 15चे अवयव काय पडले तर 3 गुणिले 5, 5 त्रिक 15. आणि 20चे काय पडले तर 2 दुने 4 आणि 4 पंचे 20 असे पडलेले आहेत. आता इथले सामायिक अवयव निवडायचे आणि असामायिक अवयव निवडायचे आहेत आपल्याला. ओके, इथे बघा सामायिक आणि असामायिक. ओके, चला बघा, सामायिक कोणते कोणते तर त्याच्यात बघू आपण. तर बघा, सामायिक आपल्याला दिसत आहेत, हा 3 इथे, हा 3 इथे. तिन्हीमध्ये असायला पाहिजे का नाही, दोघांमध्ये असेल तरी चालतो. आता इथे 20च्या अवयवांमध्ये 3 नाहीये, तरी पण आपण याला सामायिक पकडण्याकरता 9 आणि 15चा सामायिक आहे, म्हणून इथे 3 पकडू आपण. त्याच्यानंतर बघा 5 इथे दिसतोय, इथे दिसतोय, मग गुणिले 5. बरोबर. आता त्याच्यानंतर बघा, असामायिक कुठले कुठले आहेत आता. असामायिक आहेत आपले 3, मग हा 3 ला लिहिला. मग हा 2 आहे, मग गुणिले 2. मग हा 2 आहे, मग गुणिले 2. बरोबर. मग आपलं उत्तर किती आलं इथे, 3 दुने 6 आणि 6 दुने 12, 12. आणि इथे वरती उत्तर किती आलेलं आहे आपलं, तर 5 त्रिक 15. आता 15 आणि 12चा गुणाकार करायचा आपण. ओके, 15 गुणिले 12. सामायिक अवयव आणि असामायिक अवयवांचा गुणाकार. बघा, बे पंचे 10 शून्य, हातचा आले 1, बे एक बे आणि हातच्याचा 1 झाले 3, 30. मग इथे शून्य लिहिला, मग 1 पाची 5 आणि 1 1 1. किती उत्तर आलं बघा इथे, 0 8 1. हे आपलं उत्तर आहे. चला पुढचं गणित बघू आपण. 30, 45 आणि 60. आता इथे पण बघा, सामायिक अवयव आणि असामायिक अवयव. 30चे अवयव काय पडतात बघा, 2 त्रिक 6 आणि 6 पंचे 30. 45च्या अवयवांना 3 त्रिक 9, 9 5 45. आणि 60चे अवयव काढणार तर 2 दुने 4, 4 त्रिक 12 आणि 12 पंचे 60. ओके, मग सामायिक बघा इथे कोण कोण आहेत. सामायिक आहे 5, 5 आणि 5. ओके, म्हणजे किती 5. त्याच्यानंतर 3, 3 आणि 3, गुणिले किती 3. त्याच्यानंतर बघा, हा 2 पण, हा 2 पण सामायिक आहे, मग गुणिले 2 पण आहे. ओके, मग अजून काही आहे का सामायिक, तर नाहीये. मग असामायिक किती आहेत बघा, असामायिक आहेत हा हा 3 आणि हा 2. ओके, मग यांचा गुणाकार काय येतो बघा, सामायिक अवयवांचा 5 त्रिक 15, 15 दुने 30. आणि असामायिक अवयवांचा गुणाकार किती येतो बघा, 3 दुने 6. मग बघा, 6 आणि 30चा गुणाकार करायचा आपल्याला की नाही. 6 आणि 30चा गुणाकार किती होतो बघा, 30 गुणिले 6. मग 6 0 0, 6 त्रिक 18, 180. 180 आपलं उत्तर आहे. आपल्याला सगळे आलंय बघा. जर सामायिक अवयव 3 संख्यांचा जर लसावी काढायचा असेल तर 2 संख्यांमध्ये सामायिक आला तरी त्याला एकदाच पकडायचा, किंवा तिन्ही संख्यांमध्ये आला तरी एकदाच पकडायचा, गोंधळ घालायचा नाही आपण. चला पुढचं गणित बघू आता आपण. खालील उदाहरणे सोडवा. आता ही शाब्दिक उदाहरणे आपल्याला सोडवायची आहेत बघा. 5, 10, 15 या संख्यांनी भाग जाणारी सर्वात लहान 3 अंकी संख्या काढा. तर आपल्या लक्षात आलं की सर्वात लहान 3 अंकी संख्या जिला भाग जाईल तिन्ही संख्यांनी, याचा अर्थ तो लसावी आहे ना. मग आता आपल्याला काय करायचं तर पाढा लिहायचा आहे. ओके, मग पाढा लिहू आपण. तर 5चा पाढा काय येतो बघा, 5 एके 5, 5 दुने 10, 5 त्रिक 15, 5 चोक 20, 5 5 25, 5 30, असा पुढे पुढे जाणारा पाढा. मग 10चा पाढा काय येतो, 10 एके 10, 10 दुने 20, 10 त्रिक 30, 10 चोक 40, असा पुढे 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 जातो. आणि 15चा पाढा काय येतो, 15 एके 15, 15 दुने 30, 15 त्रिक 45, असा पुढे पुढे जातो. इथे आपल्या लक्षात आलेलं आहे ना की आपल्याला लसावी इथे काय भेटलेलं बघा, तर 30. ओके, एवढं लक्षात आलं. कारण 5च्या पाड्यामध्ये 30 ही छोटी संख्या आहे, 10च्या पाड्यामध्ये 30 ही छोटी संख्या आहे आणि 15च्या पाड्यामध्ये 30 ही संख्या आहे. ओके, पण आपल्याला प्रश्न काय सांगितला माहिती आहे का, इथे मोठे भाग आहे की लहान 3 अंकी संख्या काढा. आपल्याला लसावी काढून थांबता येणार का इथे उत्तरासाठी, नाही. तर पुढे जायचंय. लसावी तर 30 आहे, आपल्याला कळले अवयव पाडायच्या पद्धतीने. पण आता इथे पुढे काय करायचंय तर 30चा पाढा बोलायचा आपण. मग 30चा पाढा काय बघा, 30 एके 30, 30 दुने 60, 30 त्रिक 90 आणि 30 चोक 120. तर जी 30च्या पाढ्यात येणारी संख्या असणार आहे ना, ती अशी संख्या असेल की जी 15च्या पण पाढ्यात येते, 10च्या पण पाढ्यात येते, 5च्या पण पाढ्यात येते आणि ती सगळ्यात छोटी 3 अंकी संख्या आहे. म्हणून आपलं उत्तर काय असणार आहे, 120.
आलं लक्षात? चला पुढे जाऊ, पुढचं गणित बघू आता आपण. दोन संख्यांचा गुणाकार 360 आहे आणि त्यांचा मसावी 6 आहे, तर त्यांचा लसावी किती? तर आपल्याला सूत्र माहित आहे मित्रांनो. तर दोन संख्यांचा गुणाकार हा त्यांच्या मसावीच्या आणि लसावीच्या गुणाकारा एवढा असतो. काय असतं? तर दोन संख्यांचा गुणाकार हा त्यांच्या मसावीच्या आणि लसावीच्या गुणाकारा एवढा असतो. तर आपल्याला काय माहिती आहे, गुणाकार दिलेला आहे 360 आणि मसावी आहे 6, तर लसावी काढायचे. तिरकस गुणाकाराची पद्धत आहे ही. जर 6 इथे बरोबर चिन्हाच्या उजवीकडे आहे, तो बरोबर चिन्हाच्या डावीकडे जाणार आहे. तर इथे 6 गुणाकाराच्या संबंधात आहे ना, तर तो पलीकडे जाणार, तो काय होणार, भागाकार होणार. म्हणून काय येणार, तर लसावी बरोबर 360 भागिले 6, याचं उत्तर आहे 60. ओके, बघा 360 ला 6 ने भागा, काय तर 6 36 आणि वरचं 0, असं 60 उत्तर येतं आपलं. आले लक्षात? तर हा सूत्र आपल्याला पाठ पाहिजे. काय? तर दोन संख्येचा गुणाकार हा त्यांच्या मसावी आणि लसावीच्या गुणाकारा एवढा असतो. चला इथे बघा काय प्रश्न दिलेला आपला. दोन संख्यांचा लसावी 200 आहे, मसावी 10 आहे. दिलेल्या संख्यांपैकी एक संख्या 40 आहे, तर दुसरी संख्या काढा. आता मगाशी जे सूत्र दिलं होतं ना आपण, ते सूत्र. दोन संख्यांचा गुणाकार हा त्यांच्या मसावी आणि लसावीच्या गुणाकारा एवढा असतो. पण इथे एक लक्षात ठेवायची गोष्ट काय, तर आपल्याला दोन्ही संख्यांचा गुणाकार दिलेला नाही, आपल्याला एक संख्या दिली. तर मग तो गुणाकार रूपात लिहा आपण इथे. म्हणजे पहिली संख्या गुणिले दुसरी संख्या आणि बरोबर मसावी आणि गुणिले लसावी. आलं लक्षात? तर बघा बरोबर चिन्हाच्या डावीकडे काय केले, पहिली संख्या गुणिले दुसरी संख्या, उजवीकडे काय लिहिले, मसावी गुणिले लसावी. तर पहिली संख्या आपल्याला माहिती आहे किती, 40 आहे. दुसरी संख्या आपल्याला माहित नाही, ती शोधायची आहे ना, तीच तर महत्वाची आहे. आणि मग बघा मसावी किती आहे, 10 आणि लसावी किती आहे, 100. तर लसावी आणि मसावीचा गुणाकार किती होतो, 100. 10 गुणिले 200, 2000. बरोबर, तर 2000 हे आपलं उत्तर आहे. पण आता बघा इथे 40 जो डावीकडे, त्याला पलीकडे न्यायचं. जो 40 इथे गुणाकार रूपात आहे ना, तो पलीकडे गेल्यावर भागाकारात जाणार आहे. बघा बरोबर चिन्हाच्या पलीकडे जाणार, तो भागाकार जाणार. तुम्हाला माहितीच असेल ना, बरोबर चिन्हाच्या डावीकडची ऋणसंख्या पलीकडे धन होते, वजाबाकी असेल तर पलीकडे जाऊन बेरीज होते, गुणाकार असेल तर पलीकडे जाऊन भागाकार होतो. म्हणून 2000 भागिले 40 किती होतात, त्याचं उत्तर येतं आपलं 50. म्हणून आपलं उत्तर किती आहे इथे, 50 हे उत्तर आहे आपलं. ओके, दुसरी संख्या कोणती आहे, 50. म्हणजे 50 आणि 40चा मसावी आहे 10 आणि लसावी आहे 50 आणि 40चा 200. बरोबर. चला पुढचं गणित बघू आपण आता. शेतकऱ्याकडे 250 किलोग्रॅम गहू आणि 150 किलोग्रॅम ज्वारी आहे. बघा 250 किलोग्रॅम गहू आहे, 150 किलोग्रॅम ज्वारी आहे. आपल्याला संख्या भेटलेल्या आहेत. दोन्ही धान्य वजन समान होईल अशा पोत्यांमध्ये भरायचे आहे. तर प्रत्येक पोत्यात जास्तीत जास्त किती किलोग्रॅम धान्य भरावे लागेल. इथे एक गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची, की समान होईल, वजन समान होईल, आहे की नाही. नाहीतर मी काय केलं असतं, एका पोत्यात 10 किलो एका पोत्यात, 50 किलो एका पोत्यात, 100 किलोचं कसंही भरलं असतं ना, आणि केलं असतं. म्हणजे 250 किलोची पोती करायची तर काय केली असती, 25 किलोची केली असती. आणि 150 किलोची 50 किलोची केली असती. पण तसं नाही करायचं आपल्याला. सगळ्या पोत्यातलं धान्य समान भरायचंय. तर काय करावं लागेल आपल्याला. ओके, तर बघा इथे, तर जास्तीत जास्त धान्य 250 आणि 150. आता याचा मसावी काढायचा, अशी संख्या की जी दोघांना पण भागते. ओके, 250 ला पण पूर्ण भाग जातो आणि 150 ला पण पूर्ण भाग जातो. त्याला महत्तम सामायिक विभाजक असं म्हणणार आपण, ती शोधायची. मग काय करायचे, अवयव पाडायचे. अवयव पाडायचे कोणाचे, 250 चे. 250 चे अवयव आपण उभ्या मांडणीने वाढूया. मग कितीने भाग देऊ, पहिला छोट्यात छोटी मूळ संख्या कोणती आहे, 2. 2 ने भाग दिला, कितीचा भाग लागतो बघा, बे के बे. आणि किती लागला, 25. 125 इथे उत्तर आहे. आता 125 ला 2 ने भाग जाईल का, नाही जाणार. मग आपण कितीने भाग देऊया, 5 ने देऊया, की नाही. 5 ने भाग दिला का 3 ने पण जात ना. मग 5 ने भाग दिला तर कितीचा लागतो, 25 चा भाग लागतो. ओके, मग 25 ला परत कितीचा भाग लागणार, 5 चा भाग लागणार. 5 चा 5 चा 25. बरोबर. हे झाले अवयव. म्हणजेच किती बघा, 2 गुणिले 5 गुणिले 5 गुणिले 5 हे त्याचे अवयव पडले. आता 150 चे आपण पाडू आपण तसेच. 150 ला सगळ्यात छोटी मूळ संख्या 2 ने भाग देऊ, कितीचा भाग लागतो, 75 चा भाग लागलेला आहे. त्याच्यानंतर परत 2 ने भाग देऊ, कितीचा भाग लागतो, नाही 2 ने नाही, आता 5 ने भाग लागणार. ओके, मग किती लागेल बघा, ते 15.
आणि याला परत 3चा. ओके. तर मग इथे लक्षात आलं तुमच्या. तर आपल्याला अवयव काय भेटलेत बघा. 2 गुणिले 3 गुणिले 5 गुणिले 5. बरोबर. तर मग आता याचा मसावी काढायचा आपल्याला. तर सामायिक बघा कोणते कोणते आले तिथे. तर 2, 2, 5, 5 आणि 5, 5. मग यांचा गुणाकार करायचा. तर किती होणार? 5 5 25, 25 दुने 50. 50 किलोग्राम धान्य आपल्याला एका पोत्यात भरावं लागेल. ओके. तर बघा पुढचं गणित बघू आता आपण. 3 मित्र एका वर्तुळाकार धावपट्टीवर धावण्याचा सराव करीत होते. त्यांना एक फेरी पूर्ण करण्यासाठी अनुक्रमे 2 मिनिटं, 3 मिनिटं आणि 4 मिनिटं लागली. तर त्यांनी एकाच वेळी एकाच ठिकाणाहून धावायला सुरुवात केली तर ते पुन्हा त्याच ठिकाणी किती मिनिटांनी भेटतील? आता इथे एक लक्षात घ्या. हे एक वर्तुळ आहे. ओके. आणि त्याच्यावरती एक मित्र पळायला सुरुवात करतो. एका बिंदूपासून ते पळायला सुरुवात करतात असे. ओके. तर मग तुमच्या लक्षात येईल की जर पहिला मित्र पोहोचायला इथे 2 मिनिटं घेतोय. ओके. तर दुसऱ्याला किती लागतायत? 3 मिनिटं आणि तिसऱ्याला किती लागतायत? तर 4 मिनिटं एकाच बिंदूला यायला. म्हणजे ते जेव्हा या बिंदूवरती परत येणार आहेत ना, ते एकाच वेळेला येणार नाहीत. ते 1-1 मिनिटं उशिरा येणार आहेत. मग आपल्याला प्रश्न काय विचारलेला आहे, की पुन्हा त्याच ठिकाणी पहिल्यांदा किती मिनिटांनी भेटतील? ते एकाच जागेवरती एकाच वेळेवर भेटणार आहेत. म्हणजे कदाचित फेऱ्या कमी जास्त होतील, पण त्यांना एकाच ठिकाणी भेटायचं आहे आपल्याला. मग अशा वेळी काय करावं लागेल आपल्याला? त्यांचा लसावी काढावा लागेल. तर 2, 3 आणि 4चा लसावी काढायचा आपल्याला. तर 2, 3, 4चा पाढा आपण लिहावा लागेल. तर बघूया आपण इथे पाढा लिहूया. बे एके बे, बे दुने 4, बे त्रिक 6, बे चोक 8, बे पंचे 10, बेसक 12, बेसती 14. मग 3चा पाढा. 3 एके 3, 3 दुने 6, 3 त्रिक 9, 3 चोक 12, 3 पाची 15, 3 सक 18. मग 4चा पडलो. 4 एके 4, 4 दुने 8, 4 त्रिक 12, 4 चोक 16, 4 पंचे 20. आता अशी कोणती संख्या बघा, छोटी संख्या की जी या पाढ्यात येते. तर तुमच्या लक्षात आलेलं आहे की ती संख्या आहे 12. 12 या पण पाढ्यात आहे, 12 या पण पाढ्यात आहे, 12 या पण पाढ्यात. अजून कोणती संख्या दिसत नाही आपल्याला इथे. छोटी संख्या. मोठ्या अजून भेटतील आपल्याला. म्हणजेच ते पुन्हा मित्र 12 मिनिटांनी एका जागेवरती एकाच ठिकाणी परत एकमेकांना भेटू शकतील. आलेलं लक्षात? चला. वर्गातील मुलांना प्रत्येक रांगेत 6 किंवा प्रत्येक रांगेत 8 याप्रमाणे उभे केल्यास एकही मुलगा शिल्लक राहत नाही. तर वर्गातील मुलांची कमीत कमी संख्या किती? ओके. बघा मुलं आहेत आपल्याकडे. एकतर आपण 6-6चे गट करणार आहोत त्यांचे. बघा 6, 6, 6, 6 आणि बाकी उरणार नाही. किंवा 8-8चे गट 8, 8, 8, 8 तरी पण बाकी उरणार नाही. ओके. तर बाकी उरली नाही पाहिजे इथे. ओके. तर मग आपल्याला वर्गातील मुलांची कमीत कमी संख्या किती असेल? ओके. म्हणजे आपल्याला इथे काय काढायचं आहे? तर लसावी काढायचा आहे याचा. ओके. तर 6चा पाढा आणि 8चा पाढा आपण तयार करायचा आणि त्याच्यामध्ये जी सगळ्यात छोटी संख्या असेल जी दोन्ही पाढ्यात येते तीच. मग बघा 6 एके 6, 6 दुने 12, 6 त्रिक 18, 6 चोक 24 आणि 8 8 एके 16, 8 त्रिक 24. ओके. 24 अशी संख्या आहे जी दोन्ही पाढ्यात येते. त्यामुळे मुलांची कमीत कमी संख्या 24 आहे. कारण 24चे जर तुम्ही 24चे असे भाग केले की 6-6चे भाग केले. ओके. तरी पण मुलं बसणार आहेत आणि 8-8चे भाग केले तरी पण बसणार आहेत. ओके. 8-8च्या 3च गट करावे लागतील. ओके. आहे की नाही? 8 एके 8, 8 दुने 16, 8 त्रिक 24. 3 लाईनी केल्यात आपण 8-8च्या. तरी आपली 24 मुलं बरोबर बसली. एकही बाकी उरली नाही. किंवा 6-6च्या बघा 6-6च्या 4 ओळी केल्या तरी आपली सगळी मुलं बरोबर विभागली जाणार आहेत. बाकी उरणार नाहीये. ओके. आता तुम्ही सांगा समजा 5-5चे गट केले असते. तर 5 एके 5, 5 दुने 10, 5 त्रिक 15, 5 चोक 20. 20 झाल्या असत्या आणि 4 मुलं उरली असती मागे. मग हे चालत नाही आपल्याला. आलं लक्षात? चला. पुढचं गणित बघू आता आपण काय आहे. 3 वेगवेगळ्या ठिकाणी जाणाऱ्या बस एकाच स्थानकांवरून दर 10, 15 आणि 20 मिनिटांनी सुटतात. जर त्या तिन्ही बस पहिल्यांदा सकाळी 8 वाजता सुटल्या तर त्या पुन्हा एकाच वेळी लवकरात लवकर केव्हा सुटतील? एकाच वेळी सुटल्या पाहिजेत हां. सकाळी सुटल्यात एका वेळी, पण नंतर त्यांचं काय होतं वेगवेगळ्या वेळी त्या पोहोचणार. याचा अर्थ आपल्याला लसावी काढायचा आहे. तीनही पाड्यात अशी संख्या की जी या तिघांच्या पाड्यात येते. 10च्या पाड्यात पण आली पाहिजे,
आहे की नाही? 10च्या पाढ्यात पण आली पाहिजे, 15च्या पाढ्यात पण आली पाहिजे आणि 20च्या पाढ्यात पण आली पाहिजे. ओके. मग कोणती संख्या असेल बघा ही 10, 20, 30, 40 हा पाढा आहे आपला 10चा. ओके. 50 बघा 15चा पाढा 15 एके 15, 15 दुने 30, 15 त्रिक 45, 15 चौक 60 आणि 20चा पाढा काय 20 एके 20, 20 दुने 40, 20 त्रिक 60. आता इथं 50 आणि 60. 60 ही संख्या अशी आहे आपली, की जी तिघांच्या पण पाढ्यात येते. चला बघूया आपलं उत्तर बरोबर आहे का? तर 10, 15, 20 यांचा लसावी किती आहे? 60 आहे. म्हणजेच 1 तास. तर सकाळी 8 वाजता प्लस अधिक 1 तास. तर सकाळी 9 वाजता. इथे उत्तर देण्यासाठी थोडं पुढे पण जावं लागतं आपल्याला, कारण यांनी आपल्याला किती वाजता त्या भेटणार आहेत ना. मग 8 वाजता पहिल्यांदा त्या सुटलेल्या आहेत. ओके. मग त्याच्यानंतर त्या परत 1 तासांनी म्हणजे 60 मिनिटांनीच ते सुटणार परत. म्हणून 8 वाजतामध्ये 1 तास मिळवल्यावर किती होतं? 9 वाजता. तर उत्तर किती येणार आहे आपलं? 9 वाजता त्या परत एकाच वेळी एकाच ठिकाणी भेटतील. मित्रांनो, हा स्वाध्याय कसा वाटलाय मला कमेंट्समध्ये कळवा आणि पुढचा व्हिडिओ कोणता हवा आहे तेही मला सांगा. म्हणजे लवकरात लवकर मी तो व्हिडिओ तुम्हाला देण्याचा प्रयत्न करेन. आणि लसावी-मसावीचा अभ्यास चांगला करा. कारण इथून पुढच्या इयत्तांमध्ये पण ह्या कॉन्सेप्टवरती तुम्हाला प्रश्न येतात. तर ह्याला गाळू नका. ह्याचा अभ्यास मन लावून करा. धन्यवाद.